गरम दुधामध्ये फक्त 2 चमचे ही पावडर टाकायची आणि आपल्या सगळ्या डोळ्यांच्या तक्रारी दूर करायच्या. असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, इतकी इफेक्टिव्ह ही पावडर आहे. मला याचा स्वतः अनुभव आलेला आहे, म्हणून ही रेसिपी तुमच्यासाठी मी शेअर करत आहे. आयुर्वेदिक उपाय आहे, ही काही माझी किंवा इतर कोणाची रेसिपी नाही आहे. आयुर्वेदामध्ये ही रेसिपी मेन्शन आहे आणि डोळ्यांच्या अगदी कुठल्याही तक्रारी असतील, अगदी सगळ्या, त्यांच्यासाठी किंवा त्यासाठी ही रेसिपी की ही पावडर अगदी इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे अगदी बिनधास्त बनवा. आणि सगळ्यांचा स्क्रीन टाईम आजकाल खूप जास्त वाढलेला आहे, त्यामुळे ही रेसिपी बनवणं अगदी मस्ट आहे. त्यामुळे रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी बदाम घेतलेले आहेत पाऊण वाटी आणि पॅनमध्ये ते छान असे आपल्याला लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत, लो टू मिडियम गॅसवर. तर तुम्हाला माहितीच आहे की बदाम हे विटॅमिन ईचं सोर्स आहे आणि त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी ऑल ओव्हर अगदी चांगले असतात. तर आता बदाम इथे भाजून झालेले आहेत, त्यामुळे ते थंड करण्यासाठी ठेवूया. बदाम इतकेच भाजायचे की ते असे हलकेसे गरम झाले पाहिजे किंवा त्याचं मॉइश्चर कमी झालं पाहिजे. तर त्यानंतर इथे मी पाऊण वाटीच बडीशोप घेतलेली आहे. बडीशोप छान निवडून घेतलेली आहे. त्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो काढून टाकायचा. बडीशोपसुद्धा आपल्याला गरम होईपर्यंतच भाजून घ्यायची आहे. तर तुम्हाला माहितीच आहे की बडीशोप जी आहे ती गॅस किंवा जर अपचन झालेलं असेल तर त्यावर खूप आपली उपयोगी अशी ठरते आणि यामध्ये विटॅमिन ए असतं, त्यामुळे तीसुद्धा आपल्या आरोग्यासाठी अगदी हितकारक अशी आहे. आता ही सुद्धा अगदी छान अशी भाजून झालेली आहे. म्हणजे आपण हे पदार्थ यासाठी भाजतोय की आपण जेव्हा याची पावडर स्टोअर करून ठेवू तेव्हा ती खराब होणार नाही. अदरवाईज तुम्ही असंच वापरलं तरीही चालेल. तर इथे आता बडीशोप मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तीसुद्धा थंड करून घेऊया. गॅस बंद आहे. पॅनमध्ये साधारण 20 ते 25 काळी मिरी घ्यायची आहे आणि ती फक्त या पॅनमध्येच, पॅन जो गरम आहे त्यावरच थोडीशी आपल्याला फक्त 1 मिनिट तशीच ठेवून द्यायची आहे. गॅस हा बंद आहे, लक्षात ठेवा. आता यामध्ये आपण बडीशोपमध्येच काळी मिरी काढून घेऊया आणि इथे मी पाऊण वाटीच खडी साखर घेतलेली आहे. खडी साखरसुद्धा तुम्हाला छान अशी बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. आता खडी साखर घेताना ती बारीक तुकड्यावाली असते ना, ती अजिबात घ्यायची नाही. मोठे तुकडे जे असतात, मोठे खडे जे असतात ते तुम्हाला घ्यायचे आहे. ही पावडर करून घेतली. आता बडीशोप, काळी मिरी थंड झालेली आहे, तीसुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेऊया. पण नंतर लक्षात आलं की बदाम यामध्ये जर टाकले तर बदामाला तेल सुटणार नाही, म्हणून त्यामध्येच मी बदामसुद्धा टाकून घेतले. आणि आता मिक्सर चालू बंद करत याची आपण इथे पावडर तयार करून घेणार आहोत. तर पहा, अगदी छान अशी इथे पावडर आपली तयार झालेली आहे आणि ही पावडर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर आता हे मिश्रण तुम्हाला किती दिवस घ्यायचं आहे, तर 1.5 महिने घ्यायचं आहे. त्यानंतर 10 दिवस गॅप द्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा 10 दिवसानंतर तुम्ही ही पावडर घेऊ शकता. पहा, इथे हे मिश्रण अगदी आपलं व्यवस्थित अशी याची पावडर बनवून तयार आहे. आता एका बाउलमध्ये ही पावडर आपण काढून घेऊया आणि त्यामध्येच खडी साखरेची जी आपण बारीक पावडर बनवून घेतली होती तीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आणि एक छान असं व्यवस्थित असा एक मिक्स देऊन घ्यायचा आहे. सगळे पदार्थ जे आहेत ते एकजीव असे होतील आणि त्यानंतर ही पावडर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. हवं तर तुम्ही दर महिन्याला ही पावडर बनवू शकता किंवा 15 दिवसाला बनवू शकता. त्यापेक्षा जास्त 2 महिने वगैरे असं काही जास्त बनवून ठेवू नका. 2 महिन्याला पुरेल इतकी बनवून ठेवू नका, कारण की जितकी तुम्ही फ्रेश बनवाल तितका रिझल्ट त्याचा छान असा येतो. तर त्यामुळे आता पहा, इथे मी एका काचेच्या बरणीमध्ये ही पावडर स्टोअर करून ठेवते. काचेच्या बरणीमध्ये शक्यतो गोष्टी खराब होत नाहीत, त्यामुळे काचेच्या बरणीमध्येच ठेवावी. आणि आता ही घ्यायची कशी आणि कोणी किती चमचे घ्यायची ते मी तुम्हाला आता सांगते. गरम दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता मला ही पावडर घ्यायची आहे, त्यामुळे मी इथे साधारण 2 चमचे पावडर इथे टाकून घेते आहे. आणि जर का लहान मुलांना तुम्हाला द्यायचे असेल तर पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा आणि मोठ्यांना जर देत असाल तर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे असं याचं प्रमाण तुम्हाला द्यायचं आहे. आणि याचे रिझल्ट, आणि ही पावडर तुम्हाला रात्री झोपतेवेळी हे दूध तुम्हाला घ्यायचं आहे. तर आय होप की मी सगळ्या गोष्टी यामध्ये मेन्शन केल्या असतील आणि जर तुम्हाला शंका असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.